हाय आपला शिर्डी दर्शनचा पार्ट 2। यामध्ये आता आपण शिर्डीतली सर्व माहिती देणार आहेत। मंदिरात कसं जायचं आहे, काय चेंजेस झाले आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळं कव्हर करून तुम्हाला सांगणार आहोत। गेट नंबर 4 आहे, पण एंट्री होती पण बंद आहे ही पण एंट्री। इथे मस्त एक गार्डन बनवलं, साई पालखी गार्डन। पालखी संदर्भात इथे सगळं दाखवलं आहे। इथे बघा बाबांचा एक मटका आहे बाबांच्या हातात, आणि मटक्यातनं पाणी येते। या साईडला पालखी दाखवली घेऊन जाताना। मस्त गार्डनात बनवलं। बघा साईबाबांची जेव्हा आपण पालखी नेतो तेव्हा पालखी अशी असते। व्ह्यू चेक करा, मस्त दोन दोन बाबांचं हे दिसतंय। लहान मुलांसाठी याच गार्डनमध्ये प्लेग्राऊंड एरिया आहे, छोटंसं खेळायला ठेवलं आहे तिथे। आता दुपारच्या आरतीला सुरुवात झाली आहे। 12 वाजताची आरती चालू झाली आहे, आणि क्षणला भवरा हवा होता म्हणून मी यांच्याकडनं हा भवरा विकत घेतला। याची कॉस्ट आहे फक्त 50 रुपये। पिंकवाला ओके हॅलो। पण आलो आहे मेन गेटनी। आता शिर्डीमध्ये भरपूर काही चेंजेस झाले आहेत, खूप म्हणजे खूप चेंजेस झाले आहेत। पहिला दर्शनाची लाईन डायरेक्ट होती, आता गेट नंबर 7 वरनं परत एक अंडरग्राऊंड हॉल बनवला आहे। तिथे 1 तास आम्ही वेटिंगला होतो, त्याच्यानंतर परत मग 1 तासानंतर रिटर्न लाईन चालू झाली। मग परत हॉल नंबर 4, 3 आणि मग डायरेक्ट मंदिरात आलो। जागोजागी पेरूवाले फळं विकणारे असतात। मेन रोडला आपल्या राईट साईडला साईबाबा मंदिर आहे, आणि लेफ्टला बघा हॉटेल दिसत आहेत। हा गेट नंबर 5, ह्या गेटनी पहिला एंट्री होती, आता हा गेट पण बंद आहे। आतमध्ये कुठल्याच प्रकारचा कॅमेरा किंवा मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे आतमध्ये काही शूट करता येत नाही। आता आपण आलो आहे गेट नंबर 1 जवळ। हा गेट होता डायरेक्ट PRO ऑफिसला जायचा, आता PRO ऑफिस पण बंद केलं या लोकांनी, PROला पण जायला देत नाही। इथे एंट्री आहे, पण आता गेट नंबर 6 आणि 7 आहे, तिथून जायचं आहे।
इथून आता हा गेट नंबर 6 आहे. हा पास जो पास काउंटर आहे तिथे आहे. हा 200 रुपयाचा पास आहे. हा 200 रुपयाचा पास आपण इथे आधार कार्ड नंबर देऊन आतमध्ये जाऊन पैसे भरायचे आहेत आणि इथे आपल्याला पास मिळतो. आणि आपली लाईन आता नवीन ह्याच्याप्रमाणे हा बघा ते दाखवतो तुम्हाला. तुमच्यासाठी आलो आहे. माझं ऑलरेडी दर्शन करून झालेलं आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी माहिती असण्यासाठी मी व्हिडिओ शूट करतो आहे. हा बघा हा गेट नंबर 7 आहे. इथून एंट्री आहे आता नवीन बघू शकताय. इकडनं एंट्री आता दर्शनासाठी फ्री रांग आणि ही एकच आता लाईन आहे. बाकी कुठे नाही. बाकी पूर्ण बंद केलं आहे. त्याच गेटनी आतमध्ये जायचं आहे. आता 12 वाजताची आरती चालू आहे. मध्यान्ह आरती बोलतात. इथे पण आपल्या राईट साईडला मोबाईल कॅमेरा लॉकर आहे. चप्पल स्टँड आहे फ्रीमध्ये. इथे पर मोबाईलचे 5 रुपये आहेत मोबाईल ठेवला तर. चप्पल स्टँड फ्री आहे. आता मगाशी आम्ही आलो तेव्हा ह्या इकडनं हॉल आहे खाली अंडरग्राऊंड. त्या हॉलमधनं आम्ही परत वर आलो आणि वरनं परत इथून मंदिरात एंटर झालो आम्ही. आणि एंटर होऊन आम्ही मंदिरातनं समोरनं खाली उतरलो. ते सुलभ शौचालय आणि स्नानगृह इथे आंघोळीसाठी आलं तर डायरेक्ट आहे. गेट नंबर 2 इथून VIP एंट्री आहे फक्त. आणि माझ्या लेफ्ट साईडला बघू शकता आपण सगळं हॉटेल आणि छोटी छोटी दुकानं आहेत खेळण्यांची वगैरे. इथं उडपी ॲनेक्स आहे. तर आपण ठरवलं आहे की प्रसादासाठी आपण प्रसादालयामध्ये जाणार आहोत. लेफ्ट साईडला पूर्ण दुकान आहे. राईट साईडला मंदिर आहे. मंदिरचा परिसर आहे. दाखवलं मी इकडे प्रसाद काउंटर आहे. आणि स्टार्टिंग हॉटेलमधनं निघालो तेव्हाही दाखवलेलं तुम्हाला. आणि आपण हॉटेल एकदम मंदिराच्या शेजारीच घेतलेलं. तर मंदिर आहे इथे लाडू काउंटर आहे. तिथे पण लाडू भेटतात आपल्याला. किती पाहिजे तेवढे लाडू भेटतात. काउंटरला पहिले 2 पॅकेट द्यायचे. आता 5-10 जेवढे पाहिजे तेवढे लाडू घेऊ शकता तुम्ही. नॅचरल्स मोबाईल जेवल्यानंतर येऊ आपण नॅचरल्समध्ये आईस्क्रीम खायला आलो तर कोणाला हवं असेल तर. आणि बघा इथे गणपतीचं वर हे घोडं आहे. आणि इथे लेफ्टला आपण हॉटेल घेतलं आहे. जे फक्त आपल्याला 7 ते 8 तासासाठी घेतलं आहे आपण हॉटेल. फक्त आंघोळीसाठी आणि थोडा वेळ असंच आपल्या बॅगा वगैरे सेफ राहण्यासाठी. लेफ्टला एक मंदिर आहे इकडे आणि इकडे लेफ्टला आपलं हॉटेल आहे. तर मी परत आलो आहे आपल्या हॉटेलवर. तर कसा वाटला हा शिर्डी भाग 2 आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि वाट बघा. त्याचा भाग 3 पण आपण लगेचच एडिट करून टाकणार आहोत. तर भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.